राम राम मंडळी आणि सर्वांना शुभ सकाळ. विजयास व्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. तर इकडं छान अशी सकाळ झालेली आहे आणि त्याचबरोबर इकडं चालू आहे चहा बनवायला. तर सगळ्यात आधी इकडं भाऊंचा चहा झालेला होता, कारण त्यांची लवकर आंघोळ होती. मग त्यांना सगळ्यात आधी चहा द्यावा लागतो. मग नंतर आमची आंघोळ झाली की मग आमचा इकडं चहा बनायला चालू होतो. तर मग काय इकडं दूध घेतलं आणि इकडं चहा पत्ती सगळं काही चहामध्ये टाकलं आणि इकडं मस्तपैकी आता चहा उकळायला सुरुवात आहे. तर आजचा या व्हिडिओमध्ये का नाही खूप दिवसापूर्वीचा मी म्हणजे थोड्याशा क्लिप तुम्हाला शेअर केलेल्या आहेत. कारण ज्या आषाढी एकादशी होती, आमच्या गावची जी जत्रा होती, तर त्या थोडेसे व्हिडिओ तुमच्याशी शेअर करायचे राहिले होते. चला तर म्हणलं शेअर करून घ्या. आणि आज इकडं मी बनवलेली होती मासवडी. तर मासवडीचा व्हिडिओ मी तुमच्याशी शेअर केला नाही, तर पहिल्यांदाच मी ट्राय करून बघितली मासवडी. एकदम छान झाली. आकार व्यवस्थित नाही आला, पण एकदम टेस्टला इतकी एक नंबर झाली होती बरं का मासवडी. मग काय इकडं दूध मस्तपैकी तापलं होतं आणि बघा दुधावर इतकी छान साय आली का नाही. कारण हे दूध चुलीवर तापलेलं आहे आणि चुलीवर तापलेलं दूध म्हणलं की काय नाही एक नंबरच काम बरं का. घटच्या घट साय आणि एकदम दूध पण एकदम छान असं तापलेलं असतं. चवीला पण खूप छान लागतं बरं का हे दूध. मग काय इकडं चपात्या चालू होत्या, चपात्या इकडं भाजायला चालू होती, इकडं भाजी पण शिजायला चालू होती. इकडं जरा थोडं सरबरीत बटाट्याची भाजी मी बनवली होती आणि इकडं चपात्या पण चालू होत्या. मग काय आता छानपैकी इकडं गरमागरम स्वयंपाक पण झालेला होता. आणि आज होती आमच्या गावची एक म्हणजे आषाढी एकादशी. म्हणजे हा आदल्या दिवशीचा व्हिडिओ होता. तर इकडं ह्यांचं जेवण झालं. दुसऱ्या दिवशी आमच्या गावची भरलेली होती जत्रा. तर खूप छान असं इकडं विठ्ठल रुक्मिणीचं मंदिराची सजावट केलेली होती. एकदम बघा जुन्या पद्धतीचं. आता थोडंसं म्हणजे याला थोडीशी सजावट केलेली आहे POP करून. जरा थोडासा वेगळा लूक दिलेला आहे. नाहीतर ही मंदिर ना पूर्ण दगडाचं आणि जे जुन्या काळचं होतं ना तसं मंदिर हे पूर्ण आहे. तर खूप छान असं प्रसन्न वातावरण वाटत होतं आणि एकदम गजगज गजगज मंदिरात करत होतं बघा. छान अशी इकडं आमची सगळी पूजे म्हणजे मंदिरात जाणे हे सगळे आले होते. आणि बघा प्रत्येक घरोघरी प्रत्येक म्हणजे गावामध्ये प्रत्येक घरोघरी हे पाहुणे मंडळी येतातच. तर मग इकडं काय सगळ्यांची वारीनं दर्शन चालू होते आणि इकडं पालखी सोहळा. आता पालखीची पण मिरवणूक इकडं म्हणजे होणार होती, त्याच्यामुळे इकडं पालखीची पण तयारी ह्यांची चालू होती सगळ्यांची. खूप छान असे खेळ केले जातात. खूप छान असं टाळ मृदुंग हे सगळं सगळं खूप छान. एक वेगळीच प्रसन्नता इकडे, वेगळीच पॉझिटिव्हिटी पूर्ण गावभर वाटते बरं का. तर इकडं मंदिर मग सगळे रांगेमध्ये दर्शन घ्यायला सुरू होतं. खूप छान जे काही व्हिडिओ होते तर ते मला तुमच्याशी शेअर करणं झाले नव्हते. तर मग आता सहजच आता गॅलरीमध्ये बघितल्यानंतर मला हा व्हिडिओ दिसला. मग त्यावेळेस शेअर करायचा राहून गेला. चला मला आज तुम्हाला नक्की दाखवा, कारण हे आमच्या गावचं मंदिर आहे. आणि हे जी विठ्ठल रुक्मिणी आहे तर ही म्हणजे प्रत्यक्ष जमिनीमधून ह्या विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती निघालेली आहे. विठ्ठल रुक्मिणी बघा म्हणजे मूर्ती पण किती छान सुबक सुरेख आणि देखणी मूर्ती आहे विठ्ठल रुक्मिणीची. तर ही ना जमिनीतूनच निघालेली आहे आणि अशा यांचा आकार आहे. ह्याच्यात काहीही बदल केलेला नाही. आणि खरं तर धाकलं पंढरपूर आमच्या गावाला मानलं जातं बरं का. खूप भाविक भक्त इथं दर्शनासाठी येतात. खूप जण म्हणजे प्रत्येकाला वेगवेगळे अनुभव आलेले असतात, वेगवेगळी अनुभूती आलेली असते. तर छानपैकी इकडं तुम्ही पण दर्शन घ्या विठ्ठल रुक्मिणीचं. आणि अशा प्रकारे इकडं आमचं पण दर्शन झालं आणि दर्शन घेऊन मग इकडं गणपती बाप्पाच्या दर्शनाला आलो. बघा हे गणपती बाप्पा नवसाला पावणारे गणपती बाप्पा आहेत बरं का आमच्या गावातले. कारण जो कोणी गणपती बाप्पाला नवस बोलतो त्याची इच्छा मनोकामना ही 100% पूर्ण होते, म्हणजे होतेच. असे पावणारे गणपती आमचे गणपती बाप्पा आहेत. मग काय इकडं सर्वांना पेढे देत त्यांचे दर्शन घेण्याचं इकडं आमचं काम चालू होतं. आणि छानपैकी असं दर्शन पण झालं. इकडं या आजोबांना थोडंफार मी चेष्टा करत होते, कारण ते आमच्या घरी आले होते. म्हणजे ते भाजीपाला घेऊन मी एका व्हिडिओमध्ये शेअर केलेलं आहे बघा. ज्यावेळेस ते भाजीपाला घेऊन आले होते ना तर त्यांना ते कुत्रं चावलं होतं. मग त्याच्यामुळेच त्यांची तब्येत कशी नाही ती त्यांना मला विचारपूस करायला माझी चालू होती. मग इकडं वासुदेवाचं पण पेढा दिला, वासुदेवाचं पण दर्शन घेतलं. आणि मग काय आता निघालो घरी म्हणजेच जायच्या आधी मस्त अशी इकडं खरेदी करायची आहे आम्हाला. आता बघा बायकांचा सर्वात आवडता विषय म्हणजे काय, हर एक मालमधल्या वस्तू
यात्रेमध्ये कानातले नाही, काय नाही बघायचं नाही, कारण दुकान असल्यामुळं कानातलं सगळं काही मला माझ्या दुकानातच असल्यामुळे का नाही सगळ्यात आवडती वस्तू म्हणजे ही हरेक मालामधली. आपल्या घरामध्ये काय कमी आहे, काय नाही, कोणती वस्तू लागायची हे सगळं मी इथं बघितलं आणि त्यात म्हणजे खूप सारी वस्तू पण मी त्याच्यातल्या घेतल्या. मग काय घरी आलोत, आता जाम भूक लागली होती, म्हणजे उपवास होता, फराळ करायची होती. इकडं मस्तपैकी शाबू 3-4 प्रकारचा शाबू, म्हणजे माझ्या माहेरची आली होती त्यांनी आणलेलं वेगळा शाबू, फराळीचं तळणं मळणं लाडू असलं सगळं वेगळं आणलेलं, पुन्हा आम्ही घरी बनवलेलं वेगळंच. मग ही फराळ म्हणायची का जेवण म्हणायचं नेमकं कळनाच झालं, इतकं खायला पदार्थ होते बरं का. आणि सगळ्यांनी मिळून मस्तपैकी इकडं फराळाचा आनंद घेतला, त्याचबरोबर मस्त असं इकडं ताक पण पिण्याचा आनंद घेतला. आता घरचं ताक म्हणलं काय, ग्लास भरून भरून प्यायचं, किती पण प्या, कारण विकत आणून पिण्याला आणि स्वतःचं घरचं असण्याला जमीन आसमानचा फरक असतो बरं का. मग काय इकडं मस्तपैकी छान अशी सर्वांनी मिळून फराळ केली. आणि तेवढ्यात इकडं आले होते बघा जलपरी हॉटेलचे सर्वार रविदादा काळे, म्हणजे ह्यांची पूर्ण फॅमिली आमच्या घरी आली होती. आता माझं माहेर पण मुरुड आहे, आम्ही शेजारीच आहोत. मग ते आमच्या गावात दर्शनासाठी आले होते, मग त्यांना आम्ही घरी बोलावलं होतं. मग ती सगळे ह्यांची फॅमिली आली होती बघा, म्हणजे त्यांची भाऊजई, त्यांची बायको, त्यांची आई, सगळे आले होते. आणि प्रत्यक्ष रविदादा सुद्धा आमच्या घरी आले होते. काहीही म्हणजे कमीपणा असं न वाटू देता सर्वांनी आमच्या घरामध्ये मस्त अशी फराळ केली आणि त्यांना खूप छानसुद्धा वाटलं. त्याचबरोबर रील्स पण बनवलेले आहे, इन्स्टावर खूप साऱ्या रील्स मी अपलोड केलेल्या आहेत यांच्यासोबतच्या रविदादासोबत. तर अशा प्रकारे इकडं मस्त अशी आजचा दिवस गेला आणि संपूर्ण फॅमिलीसोबत ते आमच्या घरी फराळ करून पण गेले रविदादा. तर अशा प्रकारे सर्व काही झालं. मग काय, आता लोक आषाढी म्हणजे सुरू होण्याच्या आधी रील्स बनवतात आणि आम्ही आषाढी संपल्यानंतर आम्ही विठ्ठल रुक्मिणीसोबत रील्स बनवली. असू द्या, तेवढंच काहीतरी आनंद वेगळा, एन्जॉय. मस्त असं बांधावर उभारून अशा मूर्त्या घेऊन इकडं आमचं काय रील्स बनवायला चालू होतं. हे आमचे बघा फोटोग्राफर, एक चढीत एक बरं का, छानपैकी प्रसन्न वातावरण आणि त्यामध्ये मस्तपैकी असा हा चहा. तर इकडं काय चहा बनवला आणि चहा प्यायला सुरुवात होती. चहा काय नाही बघा, आता एका व्हिडिओमध्ये पण अशाच प्रकारे मी तुमच्याशी क्लिप शेअर केलेली आहे आणि दुसऱ्या पण, कारण 4 वाजले की चहा आम्हाला लागतोच. आणि हा संध्याकाळचा व्हिडिओ म्हणजे संध्याकाळचा टायमिंग होता. तर इकडं मस्तपैकी मिरची भजी बनवली, कांदा भजी बनवली, साधे भजी बनवली, देवाला नैवेद्य दाखवला आणि मग जेवायला. आता कोणताही उपवास असो बरं का, देवाला नैवेद्य दाखवल्याशिवाय आणि गायला नैवेद्य दाखवल्याशिवाय आमच्या काय पोटात घास उतरत नाही, कारण देवाला ज्यावेळेस दाखवतो त्यावेळेस आम्ही नंतर सगळे खातो. तर ही म्हणजे आमची कुलदेवी, आमच्या घरची आई, मसाई आई. तर असा होता आजचा व्हिडिओ. जर तुम्हाला आवडला असेल तर एक लाईक नक्की जरूर करा आणि कमेंटमध्ये छान अशी कमेंट करा. चला